नाशिक जेलमधल्या स्टाफ क्वार्टर्समध्ये पार्क केली बॉम्बस्फोटातला आरोपी बाबा मुसा चव्हाणची कार। नाशिकच्या तुरुंगात कैद्यांना मिळते व्हीआयपी ट्रीटमेंट। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे 16 मतदारसंघातले उमेदवार जवळपास निश्चित। 6 ठिकाणी अदलाबदलीमुळे अंतिम निर्णय बाकी। तेलंगणामुळे विदर्भाच्या मागणीला पुन्हा जोर। नागपूरमध्ये आंदोलन तर आरपीआयनेही केली 24 फेब्रुवारीला आंदोलनाची घोषणा। नाशिकच्या वात्सल्य महिला गृहातून 9 सेक्स वर्कर्स पळाल्या। कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करूनही सुटका होत नसल्याने केलं पलायन। भाज्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत। औरंगाबादमध्ये टोमॅटो आणि वांग्याचा भाव 2 ते 3 रुपये किलो। आणि शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींची अलोट गर्दी। भव्य मिरवणुकांसह राज्यभरात विशेष कार्यक्रमांचंही आयोजन। तेलंगणा विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ। कामकाज उद्यापर्यंत तहकूब। तर तेलंगणा विरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा राजीनामा। राजीव गांधींच्या 3 मारेकऱ्यांची फाशी सुप्रीम कोर्टानं जन्मठेपेत बदलल्यानंतर 7ही मारेकऱ्यांना सोडण्याचा तामिळनाडू सरकारचा वादग्रस्त निर्णय। केंद्र सरकार परवानगी देणार का याकडे लक्ष।